लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी. तब्बल एवढ्या लाख महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीत. सरकारचा मोठा निर्णय. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. ज्या महिलांनी सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत KYC केली नाही त्या सर्व महिलांना महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाहीत. या महिलांना योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. सरकारने तसा मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार आहे. या महिला अपात्र ठरल्याने त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. गोरगरीब आणि वंचित कुटुंबातील महिलांना आर्थिक पाठबळ व्हावं, या महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. सुरुवातीच्या काळात सरकारने ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केला त्या सगळ्यांना आर्थिक लाभ दिला. पण यात काही सरकारी नोकरदार महिला आणि सदन महिला आढळून आल्यानंतर सरकारने छाननी सुरू केली. त्यात अनेक महिला अपात्र ठरल्या. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलं. त्यानंतर सरकारने योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि गरजू महिलांना मदत मिळवण्यासाठी योजनेतील महिला KYC करण्याच्या सूचना केल्या होत्या. या KYCसाठी महिलांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. आता सरकारने 31 मार्चपर्यंत शेवटची मुदत दिली होती, पण तरीही काही महिलांनी KYC केली नाही. तसेच सरकारनेही मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांना वगळण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं असून त्यांना योजनेचा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.